श्री गुरुचरित्र अध्याय 14 मराठी भावार्थ। सायनदेवाने केलेल्या पूजेने व संतुष्ट होऊन नृसिंह सरस्वतींनी त्याला वरदान दिले। सायनदेवाने श्री गुरूंना विनवणी केली, मी ज्याची नोकरी करतो तो यवन अत्यंत क्रूर आहे। तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार मारतो। मला आज त्याच्यासाठीच बोलावले आहे। मी त्याच्याकडे गेलो तर माझे निश्चित प्राण घेईल। तरी कृपया या संकटातून मला मुक्त करावे। हे ऐकून श्री गुरूंनी त्याच्या मस्तकावर अभयहस्त ठेवला व तू निश्चितपणे यवनाच्या भेटीत जावे असे सांगितले। तू परत आल्यावरच आम्ही पुढील यात्रेस निघू असे आश्वासन त्यांनी दिले। त्याप्रमाणे ब्राह्मण यवनाकडे गेला। तो यवन महाभयंकर यमासारखा होता। सायनदेवाला पाहताच अत्यंत क्रोधित होऊन तोंड फिरवून घरात गेला। सायनदेव भयचकित होऊन श्री गुरूंचे चिंतन करू लागला। घरात जाताच त्या यवनाला अचानक निद्रेने घेरले। त्याला भास झाला की कोणी ब्राह्मण आपल्या शरीराचे तुकडे करीत आहे। त्या भयंकर क्लेशाने यवन जागा झाला। त्याने मग सायनदेवाला न मारताच त्याच्या पाया पडून तुला येथे कोणी बोलावले, आता लवकर परत जा असे म्हणून त्याने त्याला वस्त्रेभूषणे देऊन निरोप दिला। सायनदेव आनंदाने लगेच आपल्या गावी वासर क्षेत्र गंगातीरी गुरुचरणांचे दर्शन घेण्यासाठी आला। श्री गुरूंना त्याने घडलेला सर्व वृत्तांत सांगितला। श्री गुरु संतुष्ट होऊन दक्षिणेतील तीर्थक्षेत्री जाण्यास निघाले। तेव्हा सायनदेव श्री गुरूंना म्हणाला, आपली भक्तवत्सल अशी कीर्ती आहे, तेव्हा मी आपल्या सेवेत अखंड राहण्यासाठी आपल्याबरोबर येऊ इच्छितो। तेव्हा श्री गुरु त्याला म्हणाले, मला दक्षिणेत तीर्थयात्रेला जाणे काही कारणाने आवश्यक आहे। मी तुला 15 वर्षांनी पुन्हा दर्शन देईल। तेव्हा तू मला पुत्र पौत्र व स्त्रीसह भेट। चिंता करू नको, सुखाने संसार कर। अशा प्रकारे सायनदेवाचा निरोप घेऊन श्री गुरु वैजनाथ क्षेत्री गेले। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।